इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस या स्वतंत्र संस्थेनं जागतिक दहशतवाद निर्देशांक अर्थात ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 जारी केला आणि या इंडेक्सनुसार पाकिस्ताननं बुर्किना फासो या देशाला मागे टाकत दहशतवादात अव्वल क्रमांक पटकावलाय. म्हणजेच दहशतवादी घटनांना सर्वाधिक बळी ठरणारा पाकिस्तान हा पहिल्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे. 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले आणि त्यामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येमध्ये 6% वाढ झालेली आहे. 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये 1045 दहशतवादी हल्ले झाले आणि त्यामध्ये सुमारे 1139 जणांचा मृत्यू झालेला आहे. हे सर्वाधिक हल्ले घडवलेले आहे TTP म्हणजेच तेहरीके तालिबान पाकिस्तान आणि BLA म्हणजेच बलोच लिबरेशन आर्मी या संघटनांनी, असं हा अहवाल सांगतो. एकट्या TTPनं केलेल्या हल्ल्यांमध्ये 24% वाढ झालेली आहे. म्हणजे या TTPनं एका वर्षभरामध्ये 537 असे हल्ले केले आणि त्यामध्ये साधारणपणे 637 जणांचा बळी गेलाय, असं या इंडेक्समधून समोर आलेलं आहे. एकूणच दहशतवादाला पोचणारा पाकिस्तानच आता या दहशतवादाला सर्वाधिक बळी ठरणारा देश ठरलाय. म्हणतात ना, पेरावं तसं उगवतं. कदाचित या म्हणीचा प्रत्यय आता पाकिस्तानला येत असावा. तर हा इंडेक्स उर्वरित जगाबद्दल काय सांगतो? तर उर्वरित जगामध्ये दहशतवादाचं प्रमाण काहीसं घटलेलं आहे. उर्वरित जगामध्ये दहशतवादी घटनांमध्ये सुमारे 22%, तर दहशतवादी घटनांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 28% घट झालेली आहे. भारताचा क्रमांक या यादीमध्ये येतो 13वा, तर पाकिस्ताननंतर बुर्किना फासो तसंच नायजेरिया हे देश येतात. त्यानंतर माली, सिरिया, सोमालिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, कोलंबिया आणि 10व्या स्थानी आहे तो म्हणजे इस्रायल. तर ज्या इराणवर आता सध्या अमेरिकेनं हल्ले केलेले आहेत किंवा इस्रायलनं हल्ले केलेले आहेत, त्यांनी कारण दिलेलं होतं की इराणमध्ये दहशतवादाला पोचलं जातं, इराण दहशतवाद्यांना ट्रेनिंग देतो आहे. त्या इराणचा क्रमांक आहे 18वा, तर अमेरिकेचा क्रमांक आहे 28वा. या इंडेक्सनुसार जगातील सर्वाधिक खतरनाक दहशतवादी संघटना आहे इस्लामिक स्टेट, तर दुसऱ्या क्रमांकावर येते जमात नुसरत अल इस्लाम वल मुसलमीन आणि तिसऱ्या स्थानी आहे तेहरीके तालिबान पाकिस्तान. या 3 संघटनांनी जगातील एकूण दहशतवादी हल्ल्यांपैकी 70% हल्ले केलेत, असा हा इंडेक्स सांगतोय.